टाकायचं काम चालू आहे बरं का. इथं खाणं वगैरे कालून झालंय. याच्यामध्ये 1840 आहे आणि MOP बरं का मित्रांनो. आणि इकडे खाणं वगैरे टाकायचं काम चालू आहे. डब्यामध्ये भरायचे, दबड्यामध्ये भरायचं मित्रांनो मस्तपैकी. त्याला तुम्हाला दाखवतो टाकताना नाही का. आपल्या घरात एक माणूस टाकू राहिलं त्याला आपण दाखवू नाही का खाणं वगैरे कसं टाकतंय. नक्की बघा मित्रांनो. जर तुम्ही सबस्क्राईबच करते नाही बरं का, सबस्क्राईब कर चला बरं. हे बघा असं टाकायचं मित्रांनो. हे कोबीच्या गड्ड्याच्या असं पाठीमाग, हा कोबीचा कंद आहे ना, या झाडाच्या पाठीमाग टाकायचं. म्हणजे पाणी लावल्यानंतर पुढं जाईल, मग ते मुळाला जाईल नाही का. हे बघा असं मस्त टाकलंय मित्रांनो, पांगून टाकू राहिले. आणि आपलं कोळपायचं काम चालू आहे बरं का मित्रांनो. हे कोळपीनं कोळपी पण चालू मित्रांनो. अगोदर ना पण हॉर्न वाजरा आहे का ना, खाणं टाकायचं काम चालू आहे बघा. आणि आपलं कोळपायचं काम चालू आहे बघा. ते कोळपीनं ना असं व्यवस्थित पद्धतशीर असं चालवावं लागेल मित्रांनो. कसं मोबाईल हातात धरल्यामुळे ना ताकद लागत नाही. इकडे कोळपून वगैरे झालं बा. इकडं आपलं कांद्याचं रूप वगैरे. आणि कोळपीचं खूप वैशिष्ट्य बरं का मित्रांनो. बरेचसे कामं सोपं होऊन जाते. म्हणजे निंदायचा खर्च कमी होऊन जातो. आणि व्यवस्थित त्याला फन वगैरे सगळंच बघा. जवळून दाखवतो तुम्हाला. हे बघा त्याला फन वगैरे सगळं फणासारखंच आहे बघा. छोटा फन आहे. फणामुळं काय मित्रांनो व्यवस्थित कोळपते येतं. एकदा भुसभुशीत असं रांग केला जातो बरं का मित्रांनो. दोस्तांनी कोळपीसाठी एखादा लाईक टाकून द्या बा मित्रांनो. अशा पद्धतीनं ना आता आपण नागरीसारखं आहे ना आपलं कोळपी ती चालू केलेली बरं का. आणि खूप अशी मेहनत लागते मित्रांनो त्याला बरं का. खूप सारे असे कष्ट वगैरे त्याला. आणि खूप सारी मेहनती बरं का मित्रांनो. काम करताना खूप असा घाम पण येतो मित्रांनो. आणि भूक पण खूप जास्त लागते नाही का. कारण काम कष्टाचं शेतकरी म्हटल्यावर मित्रांनो कामाशिवाय पर्याय राहत नाही बरं का. आणि खूप सारी अशी मेहनत लागते. आणि मेहनतीचंच फळ राहतं मित्रांनो. त्याच्यात पण व्यापारी वगैरे मग म्हणता 10 रुपयालाच द्या आणि 5 रुपयालाच द्या कोबीचा गड्डा. तर आपण नाशिकच्या मार्केटला नेत असतो नाही का. इकडची कोबी काळा आपली नागरून झाली बरं का. म्हणजे कोळपून झाली या कोळपीनं. सकाळपासून कोळपायचं काम चालू मित्रांनो. आणि खूप असा घाम आला बरं का मित्रांनो आपल्याला. आणि आता एक कोळपून घ्यायचं अजून. आणि इकडचे 1-2 पाडगं आहे. दुसरं पाडगं हे पण कोळपायचं आहे अजून बघा. अजून बरंचसं मोठं कोळपायचं बाकी आहे. तर थोड्या वेळामध्ये होऊन जाईल. आता साधारण वाजले 6 वाजले बरं का मित्रांनो. आणि अजून कोळपायचं काम चालूच आहे. चला एक कोळपी चालूच राहणार मित्रांनो. बघा आता समोरच्या साईडने मित्रांनो आता दुसऱ्या पाडग्यात आता आपण आलो आहे. आणि दुसऱ्या पाडगा आता कोळपायचं काम चालू आहे. आणि बरेच अडचण येते मित्रांनो. कशा आता झाडं आहे ना जसजसे पानं वगैरे वाढत चालले ना मग तसं मधली जागा आहे ना मग ती कमी होत चालली बरं का मित्रांनो. आणि मित्रांनो सकाळ बसून कोळपायचं काम म्हणजे मागून पुढून धुरत निघायचं काम झालं बरं का आज. तुम्ही तसं बघू शकता. तर काम म्हटल्यावर काही त्याच्यामुळं घाबरायचंच नाही. दणकटून भाकर खायचं आणि दणकटून काम करायचं. शेतकऱ्याचं जीवन तसं राहतं मित्रांनो. कष्टमय जीवन राहतं नाही का. आणि याला नागर वगैरे असं ट्रॅक्टर तर नाही आपल्याकडं. आपण गरीब शेतकरी नाही का. पण असं कोळपून व्यवस्थित नागरून वखरून होतं. म्हणजे बरीचशी मजुरी वाचते नाही का निंदाय खुरपायची. तरी बरंचसं निंदाय खुरपायचं काम आपण घरीच करतो नाही का. जसं बघू शकता तुम्ही. बऱ्याच व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलेलं आहे. आणि कोळपीमुळे आहे ना व्यवस्थित एकसारखं मधोमध फाट्यामध्ये नागर चालू. छोटा नागर आहे मित्रांनो तो. त्याला जोडलेला आहे ना तो छोटा नागर आहे. आणि ते आपण बनवून घेतलं हे यंत्र मित्रांनो. आता तुमच्या इकडे काय म्हणते कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या इकडं कोळपी म्हणते याला. कोळपणे म्हणजे निंदणी खुरपणी सारखं आहे ते. आणि त्याला पास वगैरे असं बरंच 4-5 साहित्य लागतं बरं का मित्रांनो. त्याला नट बोल्ट पण वगैरे बरं का. हे चाक आहे सायकलचं. त्याला बेरिंग वगैरे असं लावलेलं आहे. आणि आपले नारळाच्या झाडाजवळ आता आम्ही पोचलोय.
आणि आता बराच वेळ हे करायचं नाही का कोळपायचं आहे. मित्रांनो अशा कामानं काय होतं माहिती का, व्यायाम पण होतो आणि शरीराची पण हालचाल वगैरे होती बरं का. म्हणजे कुठलं दुखण्याचं काही कामच नाही मित्रांनो. दण काढून काम करायचं, दण काढून भाकरी खायच्या आणि दण काढून झोप यायची. म्हणजे आजार पडायचा काही विषयच नाही. आणि असं कसं तस्तीचं काम आहे, म्हणजे घामाच्या एवढं थंडीमध्ये आम्हाला घाम येत होता बरं का. आणि खुरपं नाही मित्रांनो, जे माती वगैरे लटकती राहते नाही का चाकाला, तेवढ्यासाठी ते खुरपं वगैरे लावलेलं होतं आपण. आणि मित्रांनो खूप असं भारी वाटतं बरं की असं काम करायला वगैरे आम्हाला पण. आणि बरेच घरची पण मदत लागते मग. आणि निंदे खुरपले झाल्यामुळं काय होईल मित्रांनो, हे मूळ वगैरे आहे ना, आपण खाणं पण टाकलं ना, मग मूळ वगैरे जास्त चालत. मूळ चालल्यानंतर जो कोबीचा गड्डा जो राहील मग त्याची वाढ चांगली होईल. आणि वजन देण्यासाठी आपण मित्रांनो ते खत वगैरे टाकले बरं का. वरतून मारा नाही करत मित्रांनो आपण पावडरीचा वगैरे बरं का. मग निंबाराचा जो नैसर्गिक पाला तो कालवायचा शिकाऱ्यामध्ये आणि त्याचा स्प्रे मारायचा त्याच्यावरती. म्हणजे त्याच्यामुळं केमिकलचा विषयच नाही. आणि पाणी भरमसाठ लागतं बरं का मित्रांनो, भरपूर पाणी लागतं या पिकाला. आणि 84 दिवसामध्ये ना कोबी ना मित्रांनो काढायला आली येतीच म्हणजे येतीच बरं का. त्याच्यात काही मग वावगं ठरत नाही. भरपूर वेळापासून आपली मेहनत चालू आहे मित्रांनो बरं का. आणि अशीच कडक आणि ऊन पण खूप होतं. या आज ऊन म्हणजे ना थोडंसं ढगाळ वातावरणच आहे मित्रांनो 2-3 दिवसापासून आपल्या इकडं. आणि आमच्या बाजूलाच मित्रांनो एक रेल्वे लाईन आहे बरं का, नॅशनल रेल्वे डायरेक्टली. आणि त्याच्यामधूनच आवाज येत असतो. तर चला आता पुढं आपल्याला मेंढरावाल्यांची पण गंमत बघायची नाही का. बरेच मेंढर इकडं आलेले ते पण दाखवायचे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. आणि चॅनलवरती नवीन असो मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. चला ना, गरीब माणसाचं चॅनल आहे, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्रांनो. अशा पद्धतीनं आपण आता कोळपी वळून घेतली. झाडं बघून वळवायला लागते मित्रांनो बरं का. कारण हे चाकीने एखाद्या जर झाडावर गेलं ना लगेच नुकसान व्हायचं काम राहतं. अशी माती काढावं लागते मित्रांनो. बरेच यंत्रणा वाढले आता नाही का. बऱ्याच प्रकारच्या यंत्र आले. ज्याच्याकडे पैसा असतो तो गेली यंत्र. आता आपण कसं गरीब शेतकरी, आपली छोटी शेती आहे. मोठ्याले शेतकऱ्यांकडे राहतं मग ट्रॅक्टर वगैरे रोटर वगैरे अशा बरेचसे साहित्य राहतं. मग आपल्या एवढ्या छोट्या शेतीसाठी एवढं महागड्या वस्तू नाही परवडणार नाही का. कारण आपण काही ना काही उदरनिर्वाहाचं साधन आहे आपलं. दुपारच्या जेवणाला मित्रांनो मस्त मिरचीचा ठ्याचा पिठला भाकर असं होतं बरं का. आम्ही थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न, कारण व्हिडिओ मोठा होत चालतो ना. आणि मित्रांनो मग उद्या आज तर नाही होणार सगळं कम्प्लीट वकरून, पण उद्या पूर्ण कम्प्लीट होईल. आणि परवा पाणी सोडावं लागेल आपल्याला, किंवा उद्या जरी पाणी सोडलं तरी चालेल. कोबी लावण्यापासून बरंच मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलं बरं का मित्रांनो कोबी कशी. इकडून मेंढर आले बरं का समोरच्या साईडला. खूप सारे अशी मेंढर आहे बघा. आणि एकदमच जोरात आले ते. थांबा आपण आहे ना पाण्याच्या ठिकाणी जाऊ. बरेच अशी मेंढर आहे बघा. दादा पाणी पाजायचं का? हा पाणी पाजायचं. बरेच मेंढर रे पितील ना पाणी पितील ना. हा य बघा मित्रांनो बरेच असे मेंढर बरं का. आणि का त्यांची लोकर बिकर असे बरेच काम येते बरं का. बघा खूप सारे मेंढर मित्रांनो चोरी खाऊ राहिले ते.
मित्रांनो त्याच्यामध्ये शेळी पण आहे बरं का एक. हे बघा छोटे पिल्लू मस्त आहे. बरं का मेंढर जेवढे पण मेंढर होते ना ते समोरच्या साईडला तिथं दोन घोडे बांधलेले बघा. त्यांच्याबरोबर कुत्रं पण आहे बरं का. बघा त्या समोरच्या साईडला उसाच्या त्या साईडला आहे. तर आपण काही तिकडे जाऊ शकत नाही कारण आपलं काम पण चालू आहे ना. आणि बरेच अशी मेंढर आहे बघा. भरपूर अशी मेंढर आहे एकदम मोठाले मोठाले. खंडराव महाराज की जय. आणि मित्रांनो मेंढराचं जे लोकर वगैरे केस वगैरे राहत्या ना याच्यापासून आपण आहे ना लोकरीचं गाद्या वगैरे अशा बनवलं जातं बरं का. आणि खूप अशा उबदार वगैरे राहतात. लहानपणी आम्ही त्या बनवल्या होत्या त्याच्या मध्यंतरी नाही बनवले. पण ती लोकरीची गोदडी अजून तशीच आहे मित्रांनो बरं का. खूप गरमाई राहते त्याला कारण ते मेंढरांचे जे केस राहत्या ना खूप अशी उबदेत राहतात नाही का. थंडी गारठ्यामध्ये मोकळे राहते मित्रांनो. जे धनगर समाज आहे ना आपल्यावाला ते बघा. आता त्या साईडला द्राक्ष बाग आहे मित्रांनो आणि या साईडला ऊस आहे आणि ती घोडे वगैरे त्यांची आले. आणि मधला जो पट्टा आहे टमाट्याचा त्या टमाट्याच्या पट्ट्यामध्ये आता ते राहणार आहे तेवढे बरं का. आपल्या शेजारीच आहे बहुतेक त्यांचा ठेपा तिथंच आहे आता. आणि खूप सारे असे मेंढर आहे बघा. ते पोरगा आता चारवत होतं बरं का. मेंढर वगैरे चारायचं काम चालू होतं त्याचं. लय जोरात आले तडा चालत आले मित्रांनो ते मेंढर. मित्रांनो मेंढर जर आवडले असेल तुम्हाला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा बरं का.